मी आलेलो आहे गँगटॉक मध्ये। बघा गँगटॉक शहराचं नाव लावलेलं आहे इथे। टू व्हीलर भाड्याने घेण्यासाठी आलेलो आहे। आपण रोपवेचा आनंद घेऊयात आता। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज मी आलेलो आहे गँगटॉकमध्ये। आज माझा पहिला दिवस आहे गँगटॉकमध्ये आणि हा MG मार्ग आहे। अतिशय प्रसिद्ध मार्ग आहे हा गँगटॉक शहरातला। सिक्कीमची राजधानी ही आणि सकाळचे 10 वाजलेले आहेत। मी माझ्या रूममधून निघालेलो आहे सिक्कीम पाहण्यासाठी। तर हा MG मार्ग पाहू शकता तुम्ही। अतिशय सुंदर असा रोड आहे हा आणि इथे हा परिसर पहा। थंडी आहे खूप आणि या थंडीच्या वातावरणात ऊन पडलेलं आहे। हे बघा गँगटॉक शहराचं नाव लावलेलं आहे इथे। त्याच्यानंतर इथे बघा माहिती दिलेली आहे प्राणी आणि पक्ष्यांची। हे G20चा लोगो दिसतोय आपल्याला इथे, पाहू शकता तुम्ही। अतिशय प्रसिद्ध असा मार्ग आहे हा गँगटॉक शहरातला आणि या ठिकाणी मला रूम मिळालेली आहे। हे वरती रूम मिळाली आहे मला, बघा या हॉटेलमध्ये रूम मिळालेली आहे मला। आणि हा सुंदर असा नजारा आहे। मी चाललोय शहर फिरण्यासाठी। हा MG मार्ग शॉपिंगसाठी जास्त प्रसिद्ध आहे, पाहू शकता। प्रत्येक प्रकारची इथे आपल्याला शॉप पाहायला मिळतात दोन्ही बाजूने। हे पहा मोबाईल स्टोर आहेत, कपड्याचे दुकाने आहेत, त्या बाजूला पण आहेत आणि या बाजूला पण आहेत। बँक आहे तिथे, हॉटेल आहेत। आणि इथे अशी लोक बसलेली पाहायला मिळतात आपल्याला, पहा। सकाळी संध्याकाळी आणि दिवसभर हा मार्ग गजबजलेला असतो। गँगटॉक शहर फिरण्यासाठी टू व्हीलर पण आपल्याला भाड्याने मिळतात। तर मी इथे टू व्हीलर भाड्याने घेण्यासाठी आलेलो आहे गँगटॉक शहरात। माझ्या मागे एक शॉप आहे, तिथे चौकशी करतो काय रेट आहेत। आणि सिटी टूर करायची आहे मला गँगटॉक शहराची, तर इथे विचारतो रेट काय आहेत ते। हे पहा हे शॉप आहे इथे। मित्रांनो ही स्कूटी घेतलेली आहे मी। 800 रुपयांमध्ये स्कूटी मिळाली 24 तासांसाठी। ही स्कूटी आहे बघा, 800 रुपयांमध्ये 24 तासांसाठी मिळाली। आणि आता या स्कूटीवरती मी लोकल साईट सीन पाहणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे। तर आता मी चाललो आहे रुमटेक मॉनेस्ट्री, म्हणजे एक बौद्ध धर्मियांचं अतिशय मोठं आणि पवित्र ठिकाण आहे, सिक्कीमपासून जवळच आहे। ते पाहायला मी चाललो आहे या स्कूटीवरती, पाहू शकता ही स्कूटी। चला तर मग जाऊयात आपण आणि या टू व्हीलरवरती पाहूयात सिक्कीम कसं दिसतंय आपल्याला। चला। रुमटेक मॉनेस्ट्रीकडे जाण्यासाठी आपल्याला व्हेकल खाली पार्क करावे लागतात आणि चालत जावं लागतं वरती। मी चालत निघालेलो आहे, पोहोचलोय मी इथे। 22 किलोमीटर आहे गँगटॉकपासून। हा असा परिसर आहे पहा। या रुमटेक मॉनेस्ट्रीची माहिती देणारा फलक आहे इथे पहा। धम्मचक्र सेंटर म्हणतात याला। अतिशय सुंदर असा परिसर आहे। समोर गँगटॉक दिसतंय बघा।
हे असं वरती चढून जावं लागते. हाय, हा बघा रूमटेक मॉनेस्ट्रीचा परिसर आहे. हे प्रवेशद्वार आहे, याच्यामधून आतमध्ये जातोय आपण. अतिशय सुंदर असा परिसर आहे बघा. बौद्ध धर्मियांचे अनेक प्रतीकचिन्हे आहेत इथे पाहायला मिळतात आपल्याला. आणि सुंदर ठिकाण आहे हे, पाहू शकताय माझ्या मागे. धम्मचक्र प्रवर्तन सेंटर पण म्हणतात याला, आणि रूमटेक मॉनेस्ट्री पण म्हणतात. हे बघा, इथे राहण्याची पण व्यवस्था आहे. जे बौद्ध धर्मीय शिक्षा घेत आहेत त्यांच्या धर्माची, त्यांच्यासाठी राहण्याची सोय आणि आहेत तिथे पहा, ते समोर आहेत. त्याच्यानंतर हे मुख्य प्रवेशद्वार आहे. आतमध्ये आपण पाहूयात, जाऊयात. अतिशय मोठा परिसर आहे हा. धार्मिक शिक्षण देणारी संस्था पण आहे इथे पहा, श्री नालंदा इन्स्टिट्यूट. म्हणजे त्यांना धार्मिक शिक्षण इथून देत असतील. आणि हॉस्टेल दिसतंय हे वरती, पूर्ण मुलं दिसत आहेत. आणि हा कॅफे आहे त्यांचा. हा पहा मित्रांनो, माझ्या मागे जो पाहताय तो गंगटोक शहराचा नजारा आहे. या मॉनेस्ट्रीमधून अतिशय सुंदर असं दृश्य दिसतंय गंगटोक शहराचं. वरती ऊन पडलेलं आहे, थंडी पण वाजते. आणि हा पूर्ण परिसर आपल्याला मागचा बर्फाच्छादित दिसतोय. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. आणि समोर माझ्या आहे बुद्धिस्ट कल्चरल सेंटर. म्हणजे मित्रांनो, हा पहिला पॉईंट पाहिलेला आहे मी. आता गंगटोक शहराच्या जवळ जे पॉईंट आहेत ते मी पाहणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. हा पहा, हा परिसर मी सोडतोय आता. इकडून चाललो आहे. स्कूटी आहे खाली लावलेली. स्कूटी घेऊन मी परत गंगटोककडे निघालो आहे. ही नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ टिबेटॉलॉजी याच्याविषयी माहिती देणारं म्युझियम आहे. 25 रुपये एंट्री फ्री आहे याची. आपण जाऊयात आतमध्ये. हे बघा, मित्रांनो, हे जे म्युझियम आहे तिबेटियन म्युझियम, याच्यामध्ये तिबेटीय पद्धतीचे अनेक मूर्त्या आहेत, हस्तलिखिते आहेत. आणि त्या काळात त्यांनी वापरलेले अनेक वस्तू, भांडे हे ठेवण्यात आलेले आहेत. आतमध्ये व्हिडिओग्राफी किंवा फोटो काढायला मनाई आहे, त्यामुळे मी आत घेऊन गेलो नाही. तुम्ही जर गंगटोक शहरात आलात तर हे या म्युझियमला भेट देऊ शकता. 25 रुपये एंट्री फी आहे याची. आणि छान आहे. म्हणजे तिबेटीय पद्धतीविषयी माहिती घ्यायची असेल, तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर अतिशय चांगलं ठिकाण आहे हे. वेगवेगळ्या वस्तू आहेत आतमध्ये, ते आपण पाहू शकतो. तर हे मी पाहून अजून पुढे निघालेलो आहे तिसऱ्या पॉईंटसाठी. हा दुसरा पॉईंट झाला आपला. मित्रांनो, हे डो ड्रॉन कॉर्टेन मॉनेस्ट्री आहे. ही मॉनेस्ट्री तिबेटियन म्युझियमच्या जवळच आहे. अगदी 100-200 मीटरवरती चालत तुम्ही इथे येऊ शकता. हे पहा, हा स्तूप आहे. छोटा एक स्तूप आहे इकडे. अजून छोटे 2 स्तूप आहेत तिकडे. सुंदर स्तूप दिसतोय. वरती काम चालू आहे बघा तिकडे.
हे स्तूप पाहिल्यानंतर आता मी चौथ्या ठिकाणी जाणार आहे. 3 ठिकाणं आपण पाहिलेली आहेत आत्तापर्यंत. हे स्तूप अतिशय सुंदर आहे. आता इकडून मी पुढे चाललेलो आहे गणेश टोक, जे मंदिर आहे गणेशाचं, आणि हनुमान टोक जे मारुतीचं मंदिर आहे, ते पण आपण पाहणार आहोत. चला मग तिकडे जाऊयात आता. हे पहा, हे गणेश टोक आहे. हे जास्त लोक भेट देतात या ठिकाणाला गँगटॉकमध्ये आल्यानंतर. आपण जाऊयात वरती. गणेशाचं मंदिर आहे. हे पहा, असा परिसर आहे. हे पहा, हे गणेश मंदिर आहे. आणि हा गणेश मंदिराच्या बाजूचा परिसर. सुंदर असं दृश्य आहे पहा. हे हनुमान टोक आहे. गणेश टोकच्या पुढचा रस्ता जातो इकडे. हे पहा, हे हनुमान टोक म्हणजे इथे मारुतीचं मंदिर आहे वरती. आणि ही आर्मीची जागा आहे. आर्मीद्वारा संचलित मंदिर आहे. जाऊयात आपण वरती. हे पहा, हे मंदिर आहे. रामसीता मंदिर आहे. आणि या बाजूला हनुमानाचं मंदिर आहे. या मंदिर परिसरात असा मोठा विस्तीर्ण परिसर आहे. ही आर्मीची जागा असल्या कारणाने इथे खूप मोठी जागा पाहायला मिळते आसपासच्या परिसरात. पाहू शकता तुम्ही. सुंदर दृश्य आहे हे. ताशी व्ह्यू पॉइंट म्हणून एक ठिकाण आहे इथे. ते पण खूप प्रसिद्ध आहे. ते पण आपण पाहूयात आता. चला वरती. हा ताशी व्ह्यू पॉइंट आहे. इथून आपण सिक्कीमचा नजारा पाहू शकतो. सुंदर ठिकाण आहे हे पण. तिकडे जाऊयात चला. हे पहा, गँगटॉकचा नजारा. गंगटोक शहरातले सर्व पॉईंट फिरून आल्यानंतर शेवटचा पॉईंट आपल्याला हा रोपवेचा आहे. आपण रोपवेचा आनंद घेऊयात आता. चला, रोपवेचं तिकीट काढूयात आता आपण. इथे रोपवेचं तिकीट मिळेल आपल्याला. आणि तिकीट घेऊन आपण बसूयात रोपवेमध्ये. हे तिकीट मिळाले बघा आपल्याला रोपवेसाठी. रोपवेच्या दिशेने जाण्यासाठी इथे वेट करावा लागतो. जाऊयात आतमध्ये. इकडून रोपवेसाठी आपल्याला एंट्री आहे. हा परिसर आहे बघा. वरचा 4थ्या मजल्यावर आहे मी आत्ता. तर इथून रोपवेसाठी ते गेट उघडतील. आपण आतमध्ये जाऊयात मग.